खरं सांगू, मला तर सगळं हे स्वप्नच वाटतंय. मी तर कधी विचारही केला नव्हता की मी मुंबईसारख्या शहरात येईन. मला पण कुठे वाटलं होतं की आपला हनीमून मुंबईत होईल म्हणून. जर ती कोर्ट कचेरीची भानगड नसती तर आपण आपल्या घरात असतो. पण ते लोक खूप भयंकर आहेत नंदिनी. प्रॉपर्टी करता कोणाचाही खून करू शकतात. जर दादा वहिनींना काही झालं तर मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार. एक मिनिट, मी दादाला एक कॉल करून बघतो. काय हे, याची तर बॅटरीच गेली आहे. हे बघ, चिंता नको करूस. त्यांना काही नाही होणार. देव त्यांचं रक्षण करेल. मी पण किती डफर आहे. इतक्या रोमॅन्टिक वातावरणात कशा निरर्थक गप्पा मारतोय नाही. बरं मला सांग, आपल्याकडे जे दागिने आणि पैसे आहेत त्याचा काही उपयोग नाही होणार का? आता तू सुरू झालीस. हा माझा प्रॉब्लेम आहे. हे सगळं मी सॉल्व्ह करीन, समजलं? नंदिनी, इथला कुल्फीवाला खूप मस्त कुल्फी बनवतो. कुल्फी खायची का? जर तू खाणार असशील तर मीही खाईन. तू इथेच थांब, मी घेऊन आलो. बरं ऐक ना, एकच घेऊन ये. बरं. किती वाजले सांगाल का? 12:30 झाले. एक्सक्यूज मी, इथे कुल्फीवाल्याचं दुकान कुठे आहे? दादा, तुम्ही एका माणसाला बघितलं का ज्याने ब्लू कलरचा शर्ट घातला आणि ब्लू जीन्स घातली आहे? तुम्ही कुठे बघितलं का त्यांना? असं वाटत तर नाही बघितलं त्याला.
दादा, माझा नवरा माहित नाही कुठे निघून गेलाय. मी शोधते त्यांना. तुम्ही त्यांना पाहिलं का? इथे तर बरेच जण येतात, मी कसं ओळखू त्यांना? नाही, त्यांनी ब्लू कलरचा शर्ट घातलाय आणि ब्लू जीन्स घातली आहे. तुम्ही आठवून बघा ना, कुठे पाहिलं का तुम्ही त्यांना? ब्लू शर्ट. हो, एक गोरासारखा माणूस आला होता. ते फोन करायला आले होते, 1-2 फोन केले आणि निघून गेले. निघून गेले? कुठे गेले? ते काय माहित नाही, पण ते त्या साईडला गेले. तिकडे? हा. ओके. हे बघा, तुमच्या नवऱ्याने तुम्हाला वाट बघायला सांगितलं होतं, तर तुम्ही वाट बघायला हवी होती. तुम्ही इथे का आलात? असो, आता एक काम करा, तुम्ही परत जा. शक्य आहे तुमचा नवरा अजूनही तुमची वाट बघत असावा. हे बघा, मी तुम्हाला सांगितलं ना की मी तिथे 2 तास उभी होते आणि त्यानंतर मी त्यांच्याबद्दल खूप लोकांना विचारलं. जेव्हा काहीच नाही कळलं तेव्हाच मी तुमच्याकडे आले. आता तुम्हीच सांगा, यात आम्ही काय करू शकतो? तुमचा नवरा ॲडल्ट आहे, ते वाटेल तिथे जाऊ येऊ शकतात. पण ते मला त्यांच्या बायकोला अशा रीतीने कसं काय सोडून जाऊ शकतात? ते नक्कीच कोणत्या तरी संकटात सापडलेत, कुठल्या तरी भयंकर. आणि शक्य आहे की त्यांना कोणी किडनॅपही केलं असावं. मात्रे. हो साहेब. जुतारा रोडवर एखाद्या ऍक्सिडेंटची बातमी? नाही साहेब. तुझा तुम्ही जेव्हा वाट बघत होता त्या दरम्यान किडनॅपरचा काही फोन वगैरे खंडणी करता? नाही. मग किडनॅपिंगची कंप्लेंट कशी लिहिणार आम्ही? मात्रे. यस सर. मिसिंगची कंप्लेंट लिही. हो सर. तुम्ही जाऊन कंप्लेंट नोंदवा. आम्हाला तुमच्या नवऱ्याबद्दल जसं काही कळेल आम्ही तुम्हाला कळवू. ठीक आहे? काही कळलं तर? इथे बसल्या बसल्या तुम्हाला कसं काही कळणार जर तुम्ही बाहेर जाऊन त्यांना शोधलंच नाही तर? शोधू, नक्की शोधू. त्यांचा एखादा फोटो आहे का तुमच्याकडे? फोटो सोबत घेऊन थोडीच फिरतं कोणी. हॉटेलमध्ये असेल. कोणत्या हॉटेलमध्ये उतरला तुम्ही? एक्सक्यूज मी, या तुमच्याच हॉटेलमध्ये उतरलेत? हो, या आमच्याच हॉटेलमध्ये उतरले आहेत. काय झालं? मग काय तुम्ही यांच्या नवऱ्याला परत येताना बघितलंय? इन्स्पेक्टर साहेब, मेन एंट्रन्स तर समोरच आहे, पण मी यांच्या नवऱ्याला इथून येताना नाही बघितलं. हो, पण एक एंट्रन्स साईडला आहे. जर तिथून आले असतील तर मला माहित नाही. चावी तर त्यांच्या जवळच आहे. तुमच्याकडे सर्व्हिस की तर असेल? हो, आहे ना. राहू द्या तुमच्याकडेच. एक काम करा, सगळ्यात आधी जाऊन दरवाजा उघडून बघा. कदाचित तुमचा नवरा तुमची वाट बघत असेल. चला या. दरवाजा तर उघडा आहे. अरे देवा, हे सगळं कोण केलं? वाटतंय इथे काहीतरी गडबड झालेली आहे. मारामारी झाली. जे काही असेल तो जबरदस्ती आत घुसलाय, कारण लॉक तुटलेलं आहे. काय झालं? माझे सगळे पैसे आणि दागिने सगळं गायब आहे. वाटतं ते लोक चोरीच्या विचाराने आत आले असतील. त्याच वेळेत तुमचा नवराही आत आला असेल, म्हणून त्या दोघांमध्ये मारामारी झाली असेल. कदाचित तेच लोक तुमचे दागिने आणि पैसे घेऊन गेले असावेत. हो हो हो. पण माझा नवरा इथे नाहीये. मॅम, कदाचित ते त्या लोकांच्या मागावर गेले असतील. अरे देवा, जर त्यांनी माझ्या नवऱ्याला काही... हॅलो म्हात्रे. अरे देवा, आता मी त्यांना कुठे शोधू, कसं शोधू? मॅम, तुम्ही एक काम करा, तुम्ही कमांड फोर्सकडे मदतीसाठी जा. ते तुमच्या नवऱ्याला नक्कीच शोधून काढतील. सर, मी त्यांना शोधण्याचा खूप प्रयत्न केला. मी पोलिसांकडे पण गेले, पण त्यांचा कुठेच पत्ता नाही लागला. आता तर फक्त तुमचाच आधार आहे. मी या शहरात नवीन आहे आणि मी कोणाला ओळखतही नाही, आणि माझ्याकडे एक फुटकी कवडी पण नाही. जे काही होतं सगळंच काही चोरीला गेलं. तुम्ही याबद्दल तुमच्या घरातल्यांना कळवलत का? तेवढी हिंमत नाही झाली माझी.
माझ्या वडिलांना हृदयविकार आहे. हा धक्का सहन नाही करू शकणार ते. किती कष्ट केले होते त्यांनी या लग्नाकरता. कसं सांगू मी त्यांना की माझा संसार सुरू होण्याआधीच उद्ध्वस्त झाला. हे बघा, तुम्ही स्वतःला सांभाळा. आम्ही तुमच्या नवऱ्याला नक्की शोधून काढू. पण तुम्ही आधी आम्हाला त्यांच्याबद्दल सगळं सांगाल का? त्यांचं नाव सूरज वर्मा आहे. त्यांचं नाव सूरज वर्मा आहे. ते एक कम्प्युटर इंजिनियर आहेत. गेली 4 वर्षे ते परदेशातच होते. बस आता 4 महिन्यापूर्वीच परत आलेत. किती दिवस झाले तुमच्या लग्नाला? झाला असेल 1 आठवडा. तुम्ही त्यांना केव्हापासून ओळखता? जवळपास 2-2.5 महिन्यांपूर्वी एका लग्नात भेट झाली. याचा अर्थ ते तुमचे गाववालेच आहेत? नाही, पण ते लग्नालाच आले होते. त्यांचं घर तर नागपूरला आहे. आता आम्हाला हे सांगा की तुम्ही जे हे लग्न केलं ते अरेंज मॅरेज आहे की लव्ह मॅरेज? नाही, म्हणजे मला हे विचारायचं आहे की तुम्ही हे लग्न तुमच्या घरच्यांच्या संमतीने केलं की पळून जाऊन केलं? आम्ही दोघं एकमेकांना पसंत करत होतो आणि आमचं लग्नही आमच्या घरच्यांच्या आशीर्वादानेच झालेलं आहे. ते स्वतः मागणी घालायला घरी आले होते. बेटा, खरंच खूप बरं वाटलं तुला भेटून. ही बघ नंदिनी आलीच. ही बेटा. तसं नंदिनीनं तुम्हाला माझ्याबद्दल सांगितलंच असेल. माझे आईवडील आता या जगात नाही आहेत. तसं गावात आमचं एक वडिलोपार्जित घर आहे. त्याचा सांभाळ माझे मोठे भाऊ म्हणजे काकांचा मोठा मुलगा करतो. माझी इच्छा आहे की गावात कॉम्प्युटरचे वेगवेगळे क्लासेस सुरू करावेत. मी काहीही केलं, कसंही केलं तरी तुम्हाला एक वचन देतो, तुमच्या मुलीला मी नक्की सुखात ठेवेन. बेटा, तू इतका सुशिक्षित आहेस आणि माझी मुलगी तर फक्त 8वी पास आहे. मला कुठे तिला नोकरी करायला पाठवायचंय? तशी माझी आई सुद्धा 8वी पासच होती. आणि खरं सांगायचं तर तुमच्या मुलीत मला माझ्या आईचा भास होतो जणू. अगदी मनातलं बोलू बेटा, नंदिनीला तुझ्यापेक्षा चांगला मुलगा कुठेही नाही मिळणार. पण आमची परिस्थिती आणि तुमची परिस्थिती यात प्रचंड तफावत आहे. मला तुमचं म्हणणं पटतंय बाबा, पण लग्नही मला एकदम साधं सरळ करायचंय. पण बेटा, नवीन संसाराकरता दागदागिने तर द्यावेच लागतात ना. पण एवढं सगळं मी घरी कसं घेऊन जाऊ? देवाच्या कृपेनं सगळं आहे माझ्याकडे. फक्त तुम्ही नंदिनीचा हात माझ्या हातात द्या. हे बघ बेटा, नंदिनीच्या आईने आपल्या मुलीकरता काही दागिने आणि कपडे साठवून ठेवले होते. आता मुलीला मी रिकाम्या हाताने तर पाठवू शकत नाही ना. चालेल, जशी तुमची इच्छा तसंच होईल. पण तुम्ही लग्नाला होकार द्या बस. आता तू आणि नंदिनी जर एकमेकांना पसंत करता तर नाही बोलणारा मी कोण आहे? अच्छा, तुम्ही दोघं हनीमून करता इथे आला होतात? हे हनीमून म्हणजे आमची एक लाचारी होती. आम्हाला तर लग्नानंतर थेट नागपूरला जायचं होतं आणि त्याच दिवशी त्याच्या दादांचा कॉल आला. पण दादा, आम्ही तर तिकडेच येण्याची तयारी करतोय. ठीक आहे, ठीक आहे, पण एका आठवड्यात सगळं व्यवस्थित तर होईल ना? बरं दादा, बाय. काय म्हणत होते दादा? दादा म्हणत होते की गावातले काही गुंड आमची प्रॉपर्टी बळकावण्याचा प्रयत्न करतायत. त्यांनी विरोध केला तर त्यांच्या जीवावर उठलेत ते. अरे देवा, आता काय करायचं? आताच आपलं तिथे जाणं योग्य नाहीये. दादा काही देऊन घेऊन हे प्रकरण मिटवायचे मागे आहेत. कमीत कमी 1 आठवडा लागेल. म्हणजे 8 दिवस आपल्याला इथेच राहावं लागेल? इथे नाही नंदिनी, मुंबईला जाऊ, हिंडूया, फिरूया आणि आपला हनीमून साजरा करूया. मला तर वाटतं की हे त्यांच्या शत्रूचंच काम आहे. त्यांनीच यांना पळवलेलं आहे.
त्यांची प्रॉपर्टी बळकावण्याकरता. हे बघा, खरं तर प्रॉपर्टीच्या बाबतीत शत्रूंपेक्षा नातेवाईकच जास्त धोकादायक असतात. तुम्ही सुरजच्या ह्या दादांना ओळखता? कसे व्यक्ती आहेत ते? काय सांगू कसे आहेत ते लोक, तर आमच्या लग्नातही नव्हते आले. आम्हाला त्यांचा पत्ता सांगा. पत्ता? का? त्यांचा पत्ता नाहीये तुमच्याकडे? पत्ता तर होता माझ्याकडे, आणि तो त्या सुटकेसमध्ये होता. मला वाटतं की दागिन्यांबरोबर तोही चोरीला गेला. त्यांचा फोन नंबर तर असेल? फोन नंबर तर आहे, पण तोही लागत नाहीये. तुमच्या सासरचा नंबर नाहीये तुमच्याकडे? माझ्या सासरी आहेच कोण. यांनी सांगितलं एक दादा आहे, पण त्यांचे खूप दूरचं नातं आहे. हो, पण काही फोटो, आय मीन टू से, लग्नाचे काही फोटो किंवा अल्बम आहे, पण सगळं गावी आहे. मग आम्हाला तुमच्या आई वडिलांना कॉन्टॅक्ट करावाच लागेल, कारण तुमच्याकडे ना तुमच्या नवऱ्याचा फोटो आहे ना घराचा पत्ता. मग कसा कॉन्टॅक्ट करायचा आम्ही त्यांना? असं कसं बोलू शकता तुम्ही लोक? ते मला असं सोडून गावी जातील तरी का? ते इथेच गायब झालेत, या शहरातच. कळलं तुम्हाला? अभिनव, तू आणि केरळ जा आणि ह्यांच्याबद्दल आणि ह्यांच्या नवऱ्याबद्दल शक्य होईल तितकी माहिती गोळा कर. चीफ या. चीफ, मला तर वाटतं नंदिनीच्या हस्बंडला किडनॅप केलंय, नाहीतर तो असा गायब कसा होऊ शकतो? नाही साहिल, असं जरुरी नाहीये. शक्य आहे त्याचा कुठेतरी अपघात झाला असावा. मग आपल्याला सगळे हॉस्पिटल चेक करावे लागतील. शक्य आहे की त्याला कोणी ऍडमिट केलं असेल. सगळ्यात जास्त त्रासदायक तर हे आहे की नंदिनीच्या नवऱ्याची ओळख पटण्याचा एकही मार्ग आपल्याकडे नाही. ना आपल्याकडे त्याचा एखादा फोटो आहे, ना ऍड्रेस. सगळ्यात आधी आपण त्याचा फोटो आणि त्याचा ऍड्रेस शोधायला हवा. पण कसा चीफ? शायना, तू एक काम कर, आपल्या स्केच आर्टिस्टला बोलव आणि नंदिनीने तिच्या नवऱ्याचे वर्णन केलंय त्यावरून त्याचा एक स्केच तयार करून घे. चीफ, नंदिनीला तर नाहीच नाही, पण तिच्या घरच्यांना त्यांच्या जावयाचा पत्ता नक्कीच माहिती असणार. आपण कमीत कमी त्यांना विचारू तरी शकतो. हो, पण नंदिनीने सांगितलं होतं ना की तिचे वडील हार्ट पेशंट आहेत आणि त्यांना कोणत्याही गोष्टीचा धक्का बसला तर तो त्यांच्याकरता जीव घेणा ठरू शकतो. एक आयडिया आहे चीफ. नंदिनीच्या घरच्यांना हे सांगायचं नाही की नंदिनी सोबत इथे काय घडलं, आणि दुसऱ्या मार्गाने सूरज वर्माची माहिती काढायची. गुड, व्हेरी गुड आयडिया. शायना, तू आणि साहिल नंदिनीच्या घरी जा आणि तिथे जाऊन सूरज वर्माबद्दल सगळी माहिती काढून ये. ओके? ऑलराईट चीफ. हो, बोला. आई नमस्कार. पण तुम्ही? आई, आम्ही शहरातून आलोय. सूरजजींच्या मित्रांनी आम्हाला पाठवलंय त्यांना भेटायला. बरं बरं, पण जावई बापू घरी नाहीयेत, ते शहरात गेलेत. शहरात गेले? आपण त्यांच्या कोण? मी राम केलावंजींची पत्नी आहे. तुम्ही जावई बापूंचे मित्र आहात? नाही नाही, आम्ही त्यांचे मित्र नाही आहोत, त्यांच्या मित्राचे मित्र आहोत. बरं बरं. खरं तर त्यांनी आम्हाला कामानिमित्त इथे पाठवलंय. ते तर इथे नाहीयेत, लग्नानंतर एका आठवड्यात इथून निघून गेले. कुठे बाहेर फिरायला गेलेत की? हो हो,
बाहेर फिरायचा कार्यक्रम तर ठरलाच आहे. आधी मुंबईला जायचं म्हणत होते आणि तिथून ते थेट त्यांच्या गावी जाणार आहेत. नागपूर. हो. तसं आहे तर आपल्याला पण नागपूरलाच जावं लागेल. पण आपण तिथे जाणार तरी कसं? आपल्याकडे तर ॲड्रेस पण नाहीये ना. अगं ॲड्रेस तर मिळेलच ना. हो नाही तुमच्याकडे नागपूरचा ॲड्रेस तर असणार ना. ॲड्रेस तिला तर आहे, कुठेतरी लिहून ठेवलाय. पण तुम्ही त्यांना फोन का नाही करत? फोन नाही ते. नाही फोन आम्ही केला होता, त्यांचा फोन लागत नाहीये. बरं तुम्ही थांबा, मी बघते. तसा लिहून तर ठेवलाय. बरं आई थांबा. तुमच्याकडे एखादा सूरजजींचा फोटो असेल तर आम्हाला ओळखणं सोपं जाईल ना. फोटो? अरे तुम्ही त्यांना ओळखत नाही? नाही मी तुम्हाला सांगितलं ना की आम्ही त्यांच्या मित्राचे मित्र आहोत. कधी पर्सनली त्यांना भेटलो नाहीये, म्हणून फोटो मिळाला असता तर बरं झालं असतं. बरं फोटो असेल तर देईन मी. पण तुम्ही माझं एक काम कराल. तुम्ही जेव्हा जावई बापूंना भेटाल ना, तेव्हा त्यांना सांगा की आमच्या मुलीशी आमचं बोलणं करून द्या. तिचा आवाज ऐकायला आम्ही आतुर आहोत. हो नक्की. फोटो? हो देते. आता सगळी वाट लावली होती तू. आता मी काय केलं? फोन वाजतोय तुझा. हॅलो. या मी तुमचीच वाट बघत होतो. हा सांगा काय ते. रेल्वे ट्रॅक जवळ एक बॉडी मिळाली. तशी तर ऍक्सिडेंट केस वाटते, पण मर्डर पण असू शकतो. बॉडी अत्यंत वाईट चिरटली गेली आहे. मरणाराचा चेहराही ओळखता येत नाहीये. पण त्याच्या खिशातून आम्हाला एक पाकिट मिळाले, त्यात एक ड्रायव्हिंग लायसन्स पण आहे. पण हे सगळं तुम्ही आम्हाला का सांगताय? कारण मला वाटतंय की तो तोच माणूस आहे ज्याला तुम्ही शोधताय. म्हात्रे. हो सर. ते पाकिट घेऊन ये. सूरज वर्मा. सूरज वर्मा. हा सूरज वर्माच तर नंदिनीचा नवरा नसेल? तुम्ही दोघं आलात. काही विशेष माहिती मिळाली नंदिनीच्या घरून? नंदिनीच्या घरून तर काही विशेष माहिती नाही मिळाली, पण आम्हाला पोलीस स्टेशनमधून फोन आला होता आणि इन्स्पेक्टर साहेबांनी आम्हाला भेटायला बोलवलं. काही खास कारण? हो चीफ. जेव्हा आम्ही इन्स्पेक्टरला भेटायला गेलो तेव्हा त्याने आम्हाला सांगितलं की त्यांना एक जळलेलं प्रेत मिळालंय. त्या माणसाचा चेहरा पूर्णपणे जळला होता, पण हो त्याच्या खिशात एक ड्रायव्हिंग लायसन्स मिळालंय ज्यावर सूरज वर्मा हे नाव लिहिलंय. पण हे कळत नाहीये चीफ की हे कसं तपासून बघायचं की ते प्रेत सूरज वर्माचं आहे की नाही. शायना, मला खरंच काही कळत नाहीये की या केस मधला गुंता कसा वाढत चाललाय. आता मला फक्त एक आणि एकच मार्ग दिसतोय की नंदिनीला इथे बोलवावं आणि तिला ते प्रेत दाखवावं. आणि नंदिनी जर सूरज वर्माची बायको आहे तर एक बायको होण्याच्या नात्याने ती आपल्या नवऱ्याला ओळखण्यात अजिबात चूक करणार नाही. तुम्ही दोघं जा आणि ताबडतोब नंदिनीला इथे घेऊन या. मूव फास्ट. ऑल राईट चीफ.
हे हे तुम्ही मला इथे का आणलेत सांगा ना, काही कळले का त्यांच्याबद्दल? हे बघा, आम्हाला तुमच्या नवऱ्याबद्दल काहीही कळलेलं नाही. असं आहे की पोलिसांनी एक डेड बॉडी मिळाली होती. डेड बॉडी म्हणजे? तुम्ही एकदा हे प्रेत बघा. शक्य आहे तुम्ही याला ओळखत असाल. हे तुम्ही मला कोणाची बॉडी दाखवायला आणलेत? कोणाची कोणाची बॉडी? हे बघा, घाबरू नका. शक्य आहे की हे प्रेत दुसऱ्या कोणाचं असेल. आम्हाला एकदा खात्री करून घ्यायची. खरं तर चेहरा पूर्णपणे विद्रूप झालाय, म्हणून जर तुम्ही याचे कपडे आणि बॉडी बघून आयडेंटिफाय केलं तर बरं होईल. हे ते नाहीयेत. त्यांनी असे कपडे घातले नव्हते. हे पहा, आम्हाला ह्यांच्याकडे हे ड्रायव्हिंग लायसन्सही मिळालंय. यावर त्यांचा फोटोग्राफ पण आहे. असं नाही होऊ शकत. देव माझ्या बाबतीत असं नाही करू शकत. किती विचित्र गोष्ट आहे. आपल्याला यांच्या नवऱ्याचा पत्ताही मिळाला आणि फोटोही, तोही त्यांच्या मृत्यूनंतर. हा बोला, कोणाला भेटायचंय तुम्हाला? हे घर सूरज वर्माचं आहे. हो, तुम्ही लोक कोण आहात? आम्ही कमांड फोर्स मधून आहोत. सूरज वर्मा तुमचे नातेवाईक आहेत? नातेवाईक? मी त्यांच्या लग्नाची बायको दीपा वर्मा आहे. हे कसं शक्य आहे? तू त्यांची बायको कशी असू शकतेस? कशी म्हणजे? लग्न झालंय आमचं. आणि ही बाई कोण आहे? ही अशी कशी बोलू शकते? कारण आठवड्याभरापूर्वीच सूरज वर्मांनी हिच्याशी पण लग्न केलं. हे काय बडबडताय तुम्ही लोक? माझा नवरा असं कधीच करू शकत नाही. मी आत्ता माझ्या नवऱ्याला बोलावून सोक्ष मोक्ष लावते. इथेच कळेल की सत्य काय आहे. आय एम रिअली सॉरी मॅम. ते आता तुम्हाला आम्ही नाही सांगू शकत, कारण ते आता या जगात नाहीये. काय? हो मॅम, एका ट्रेन ॲक्सिडेंटमध्ये त्यांनी त्यांचा जीव गमावला. हेच कळवायला आम्ही इथे आलोय. काय बरळताय तुम्ही लोक? तुम्हा लोकांना काही माहित आहे का? दीपा, दीपा काय झालं ग? का ओरडतेस? बघा ना, हे लोक काय वेड्यासारखं बडबडतायत. हे लोक म्हणतात की तुम्ही हे जग सोडून गेलात आणि सोबत तुमच्या दुसऱ्या बायकोलाही आणलंय. काय झालं? कोण आहात तुम्ही? कमांड फोर्स. आणि तुमचा परिचय? मी तर सूरज वर्मा.
जर तुम्ही सूरज वर्मा आहात तर हा कोण आहे? हे लायसन्स तर माझंच आहे, पण हा फोटो कोणाचा आहे? मी ह्या माणसाला ओळखत नाही. कोण आहे हा? नंदिनीजी, हा कोणीही असो, पण एक गोष्ट स्पष्ट आहे की तुमच्या नवऱ्याचं नाव सूरज वर्मा नव्हतं आणि तो या पत्त्यावरही राहत नव्हता. चीफ, ज्या सूरज वर्माची बॉडी आपल्याला मिळाली आहे त्याचे फिंगरप्रिंट्स आपल्या क्रिमिनल रेकॉर्डशी मॅच करतात. ऍक्च्युली तो सूरज वर्मा नाहीये. व्हॉट डू यू मीन? मला असं म्हणायचंय चीफ की ती बॉडी एका राजन मिश्रा नावाच्या माणसाची आहे. लहान सहान चोऱ्या माऱ्यांकरता तो अनेकदा जेलमध्ये जाऊन आलाय. ही इज अ पिक पॉकेटर, खिसेकापू आहे तो. शायना, म्हणजे तुला असं म्हणायचंय की नंदिनीचा नवरा कोणी कम्प्युटर इंजिनियर नव्हता, तो एक खिसेकापू होता. जरा विचार कर की जेव्हा त्या मुलीला कळेल की सूरज वर्मा तिचा नवरा नाहीये तर तिच्या मनावर केवढा घात होईल. तिला हे सगळं माहिती आहे. नागपूरला आम्हाला तो सूरज वर्मा भेटला, ज्याचं ते ड्रायव्हिंग लायसन्स होतं, पण त्याचा चेहरा मात्र तो नव्हता जो नंदिनीचा नवरा सूरज वर्माचा होता. याचा अर्थ हा की राजन मिश्राने कधीतरी सूरज वर्माचं पाकिट मारलं असेल आणि त्याच्या ड्रायव्हिंग लायसन्सवर स्वतःचा फोटो चिकटवून झाला तो सूरज वर्मा. राजन मिश्रा? कोण राजन मिश्रा? राजन मिश्रा तोच आहे ज्याची बॉडी आपल्याला मिळाली आहे. त्याचे फिंगरप्रिंट्स वरून त्याची ओळख पटलीये. तो एक खिसेकापू आहे. खिसेकापू? पिक पॉकेटर? पण तो एका कम्प्युटर इंजिनियरचं नाटक कसं करू शकतो? शायना, या राजन मिश्राचे जितके डिटेल्स आपल्या क्रिमिनल रेकॉर्ड मध्ये आहेत ते सगळेच्या सगळे डिटेल्स मला हवेत. ऑलराईट चीफ. बर, हा राजन मिश्रा आहे तर. पण लायसन्सवर जो फोटो आहे तो तर यांच्या नवऱ्याचा होता. नाही, हा माझा नवरा नाहीये. हा तर कोणी भलताच आहे. म्हणजे या राजन मिश्राने प्लास्टिक सर्जरी करून स्वतःचा चेहरा तर नाही बदलला? नो, नॉट पॉसिबल कॅरल. कारण प्रेताच्या चेहऱ्यावर कुठेही सर्जरीचा एव्हिडन्स नाही मिळाला. मग ही भानगड काय? ह्या प्रेताचा चेहरा त्यांच्या नवऱ्याचा नाहीये, भलत्याचाच आहे. आणि जे नाव यांच्या पतीचं आहे तेही भलत्याचाच आहे. मग आहे कोण यांचा नवरा? आणि ते लायसन्स त्या प्रेताजवळ कसं आलं? अभिनव, लायसन्स नाही, पर्स. तू विसरलास की मयत एका खिसे कापूस होतं आणि त्याने यांच्या नवऱ्याच्या खिशातून पर्स चोरी केली असणार. आणि त्या पर्समुळेच आपला हा गैरसमज झाला की मयत यांच्या नवऱ्याचा आहे. याचा अर्थ माझा नवरा जिवंत आहे? वाटतं तर असंच आहे. हे बघा, तुमचा नवरा कोणी असो, त्याने स्वतःचं नाव आणि पत्ता लपवून तुम्हाला धोका दिलाय. तो कुठेही असू दे, त्याला आम्ही शोधून काढूच, हे वचन आम्ही तुम्हाला देतो. जरा आठवून सांगा, असं काही आहे का की तुम्ही आम्हाला सांगायला विसरलात? तुमचा नवरा त्यांच्या भावाशी बोलायचा ना? कधी त्यांचा नंबर मागितला होता तुम्ही? नाही, तो नंबर तर त्यांच्या मोबाईलमध्ये सेव्ह होता. त्या दिवशी तुम्ही जेव्हा फिरायला गेला होतात तेव्हा त्याने एकदा तरी त्याच्या भावाला फोन केला होता? नाही, त्या दिवशी त्यांचा फोन बंद होता कारण बॅटरी डाऊन होती. पण हो, तो फोनवाला माणूस सांगत होता की यांनी कोणाला तरी फोन केला होता. फोनवाला?
कोण फोनवाला? हा, त्याने इथून फोन केला होता, पण कोणत्या नंबरवर केला होता ते मला माहित नाही. तू रजिस्टर मध्ये सगळ्या फोन कॉलचे रेकॉर्ड्स तर ठेवलेच असशील. हो, रेकॉर्ड्स तर मी ठेवतो, पण नक्की मला टाइम माहित नाहीये की त्यांनी नक्की कधी कॉल केला होता. हा, पण एवढं मला माहिती आहे की त्याने STD कॉल केला होता. STD कॉल? मला नाही वाटत की इथून खूप STD कॉल्स केले जात असतील. तुम्ही एक काम करा, मला त्या दिवशीचा पूर्ण रेकॉर्ड हवाय, तो दे मला. नंदिनी मॅमने जी वेळ सांगितली त्यावरून त्या 1 तासात त्या बूथवरून फक्त एकच STD कॉल करण्यात आलाय, उल्हासनगरच्या मॅरेज ब्युरोमध्ये. त्याच्या मालकाचं नाव आहे ओम प्रकाश गुप्ता. ओम प्रकाश गुप्ता, मॅरेज ब्युरो. आपल्या सूरज वर्माचे मोठे दादा हे गुप्ताजीच आहेत. बघा ना, हल्ली चांगले शिकलेले वर मिळतात कुठे, आणि मिळाले तरी त्यांच्या डिमांड्स खूप मोठमोठ्या असतात. कळतंय तुम्हाला ना माझं म्हणणं? हो ना, म्हणून तर आम्ही तुमच्याकडे आलोय. एकुलती एक बहीण आहे माझी. थोडं थोडं जमवून 20-25 लाख जमा केलेत. हे काय बोलताय तुम्ही? हल्लीच्या काळात 20-25 लाखात काय होतं? हो ना हो, मुलाकडचे तर मोठं तोंड उघडतात. नाही, असं नाहीये. आमच्याकडे काही अशीही मुलं आहेत जी हुंड्याच्या प्रथेच्या विरोधात आहेत. काही NRI मुलं पण आहेत. त्यांना फक्त एक चांगली मुलगी हवी. हा, स्वखुशीने तुम्हाला तुमच्या बहिणीला काही द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकता, त्यावर कोणताही आक्षेप नाहीये. जर असं असेल तर आम्हालाही असा एखादा मुलगा दाखवा. हे बघा, जितका पैसा मी जमवलाय ना, सगळं ओवाळून टाकेन त्याच्यावर. हो, नक्कीच. आताच दाखवतो तुम्हाला. हे बघा ना. हा, हा बघा. हा बघा. हा मुलगा चांगला आहे. हो हो, हा छान आहे. काय नाव आहे यांचं? अच्छा, हा विनय आहे. विनय सिंग. व्यवसायाने कम्प्युटर इंजिनियर आहे. तुम्ही म्हणाल तर तुमची मीटिंग अरेंज करून देतो. तुम्ही पण मुलाला बघा आणि मुलगा पण तुमच्या बहिणीला बघेल. पटतंय का तुम्हाला? बरं होईल. अरे, आलेत ते लोक. या या या. नमस्कार. नमस्कार. विनयजी, हे आहेत रामचरणजी आणि ही आहे त्यांची पत्नी. आणि रामचरणजी हे आहेत विनय सिंगजी. नमस्कार. 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 हे आमचं भाग्यच म्हणा की तुम्ही आमच्या घरी आलात. या ना, बसा. हा, बसा ना, बसा. तुमची बहीण कुठे? तिला पण बोलवा. हो हो, बोलावतो ना. अगं रामप्यारी, जरा बाहेर ये. ही बस. ही आहे माझी बहीण रामप्यारी. बिचारी खूप दुर्दैवी आहे. हे बघा, आम्हाला तुमच्यापासून काही लपवायचं नाही, म्हणून आम्ही स्पष्टच सांगतो की रामप्यारीचं आधीच एक लग्न झालेलं आहे. पण तो मुलगा खूपच नीच होता. म्हणजे काय सांगू तुम्हाला? लग्नाच्या 1 आठवड्यानंतरच तो नालायक आमचे सगळे दागिने आणि पैसे घेऊन गायब झाला.
आणि ही बिचारी खूप भोळी आहे. हिला समजतच नाही की कोणी त्याला उचलून नेलंय की मग त्याचा मृत्यू झालाय. खूप निरागस आहे ही. बरं जाऊ द्या ते सगळं. अगं रामप्यारी, यांना तुझा सुंदर चेहरा तर दाखव. मिस्टर विनय सिन्हा उर्फ सूरज वर्मा, तुझ्या लक्षात आलंच असेल की आम्ही कोणत्या नीच मुलाबद्दल बोलतोय ते. का का वागलात तुम्ही माझ्याशी असं? कारण हाच याचा धंदा आहे. गावातल्या भोळ्या भाबड्या पण पैशेवाल्या मुलींशी लग्न करणं आणि मग त्यांचे सगळे पैसे आणि दागिने घेऊन पोबारा करणं. आणि या कामात गुप्ताजी याची मदत करत असतात. मुली शोधतात ना गुप्ताजी. हे तुम्ही काय बोलताय? मला काहीही कळत नाहीये. मी हिला नाही ओळखत. अख्ख्या गावासमोर केले होतस ना तू माझ्याशी लग्न. तू असं नाकारू कसं शकतोस? खूप निष्पाप मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त केलंयस तू. तुला काय वाटलं इतक्या सहजपणे सुटका होईल तुझी? आमच्याकडे पुरावा पण आहे आणि साक्षीदारही. हे तेच दागिने आहेत जे गुप्ताजींच्या घरी सापडले आहेत. आणि यात नंदिनीच्या वडिलांनी दिलेले दागिने सुद्धा आहेत. नंदिनी, मला माफ कर. मी तुझ्या पाया पडतो. मी तुझा नवरा आहे. मला माफ कर प्लीज. आजवर तू लग्न तर बरीच केलीस, पण आज तुझी पाळी आली आहे सासरी जायची. साहिल, अरेस्ट हिम. बेटा, सगळं व्यवस्थित होईल. तुमची मुलगी तर आम्ही तुमच्या स्वाधीन केली आहे आणि लवकरच तुमचे दागिने आणि पैसे पण तुम्हाला मिळतील. त्या सगळ्याचं मी काय करू? माझी खरी संपत्ती तर ही आहे, माझी मुलगी. किती बरं होईल जर सगळेच तुमच्याप्रमाणे आपल्या मुलीला आपली संपत्ती समजतील. ओझं नाही. मुलीपासून सुटका करून घ्यायला लोक त्यांना कोणत्याही माणसाच्या गळी उतरवतात. तुम्हीही लक्षात ठेवा, लग्न संबंध जोडताना मुलगा आणि मुलीची पूर्णपणे चौकशी आधी कसून करा. नंदिनी तर सुखरूप परत आली, पण काही नराधम असे असतात जे फक्त आणि फक्त पैशा करता लग्न करतात आणि मग आपल्या जोडीदाराची हत्या करून मोकळे होतात. म्हणजे ते एक नवीन शिकार शोधायला मोकळे. म्हणूनच जर तुम्हाला सुरक्षित राहायचं असेल तर सावध रहा.